नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. जर तुम्ही श्रावणामध्ये शिवलीलामृत पारायणाचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे मित्रांनो. पवित्र श्रावण महिना सुरू होताच भगवान शिवाचा प्रत्येक भक्त उत्साही होतो किंवा मला श्रावणात महादेवाची विशेष कृपा कशी मिळू शकेल, आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जेपासून मुक्त कसे व्हावे याबद्दल आपण सर्वजणच विचार करतो. काही जण श्रावणातले उपवास करतात, काही लोक सोमवारी भगवान शिवाची पूजा करतात. पण आपल्या संस्कृतीत एक असा ग्रंथ आहे की तो वाचल्यानंतर आपल्या घरात महादेवाचे आसन बांधले जाते, आगमन होते. असे मानले जाते की ते शिवलीलामृत आहेत. पण अनेक भक्तांच्या मनात प्रश्न आहे, शिवलीलामृताचे योग्य पठण कसे करावे, ते एका दिवसात पूर्ण करावे की नाही, 7 दिवसात वाचण्यासाठी काही नियम आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे वाचनानंतर भक्तांना कोणते अद्भुत आणि आध्यात्मिक अनुभव येऊ शकतात. शिवलीलामृताच्या पठणाची संपूर्ण पद्धत, संपूर्ण माहिती आपण साध्या भाषेत आणि त्याचे वैभव किंवा व्हिडिओद्वारे समजून घेऊ. पण आपण सर्वप्रथम शिवलीलामृत म्हणजे नेमके काय हे समजून घेऊया. शिवलीलामृत हा भगवान सदाशिव यांच्या अथांग कृपेचा अमृत मानला जाणारा ग्रंथ आहे. जेव्हा एखादा भक्त आपल्या हातात ग्रंथ घेतो तेव्हा तो महादेवाच्या अधिक जवळ येतो, अशी भगवान शिवांच्या अनेक भक्तांची ठाम श्रद्धा असते. शिवाय श्रावण महिन्यात शिवलीलामृत वाचून मनातील व्यथित नकारात्मक विचार नष्ट होतात. घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करा. कठीण परिस्थितीतही मन शांत आणि स्थिर राहू आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमची भक्ती आणि विश्वास दृढ राहू, ही भक्तांची श्रद्धा आहे. आता श्रावणामध्ये शिवलीलामृत पठणाचा प्रश्न तुमच्या मनात असेल तर कारण आपण हे पुस्तक नेहमी वाचू शकतो, तर मग श्रावणात हे इतके महत्त्वाचे का आहे? पण उत्तर खूप सोपे आहे. श्रावण महिना म्हणजे भगवान शिवांचा महिना. या महिन्यात नागपंचमी, शिवरात्रीला किंवा सर्वात पवित्र तारखेलाच श्रावणी सोमवार प्रदोष व्रत करता येते. शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की श्रावणातील रात्रीच्या वातावरणात शिवतत्व मोठ्या प्रमाणात काम करत असते. पावसाळ्यात वनस्पती वेगाने वाढत असल्याने असे म्हटले जाते की श्रावण महिन्यात तुम्ही केलेली कोणतीही भक्ती, प्रार्थना किंवा धर्मग्रंथ पठण हजारो पट अधिक फळ देते. किंवा वेळेवर शिवलीलामृत पठण केल्याने भक्तांच्या जीवनात आनंद आणि शांतीचा डोंगर येतो. ते कसे करायचे ते सोप्या शब्दात मी आता या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. सर्वप्रथम वाचण्यापूर्वी एखाद्याने तयारी किंवा संकल्प केला पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही हे वाचन करणार आहात त्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर किंवा पहाटे लवकर उठावे, स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र परिधान करा. घरात पूजाघर किंवा शांत जागा निवडा. शिवलिंग किंवा महादेवाच्या चित्रासमोर बसा. पूजेचे साहित्य तयार करा, जसे की त्यात तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा, धूप, दीप ठेवा. महादेवाला खूप प्रिय असलेलं बेलपत्र, पांढरी फुले, पाणी, कलश ठेवा. पठण सुरू करण्यापूर्वी किमान 11 किंवा 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. थोडे पाणी आणि तांदूळ हातात घेऊन मनामध्ये महादेवाची प्रार्थना करा की हे महादेवा, मी माझ्या कुटुंबासाठी, कल्याणासाठी आणि मनशांतीसाठी हे शिवलीलामृत याचं पारायण सुरू करत आहे. ते बिनशर्त पूर्ण करा. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पठण किती दिवसाचे करावे? परंतु शिवलीलामृतामध्ये एकूण 14 अध्याय आहेत. तुम्ही तुमच्या वेळेनुसार खालीलपैकी कोणताही पर्याय निवडू शकता. जर तुमच्याकडे एकाच दिवसात वाचण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही एका दिवसात सर्व 14 अध्याय बसून वाचू शकता. दररोज 4 ते 5 अध्याय वाचून हे पठण 3 दिवसात पूर्ण करता येते. हे सर्वात लोकप्रिय आहे, जे तुम्ही 7 दिवस 7 आठवड्याच्या पठणामध्ये दररोज 2 अध्याय वाचून एका आठवड्यात 7 दिवसात पूर्ण करू शकता आणि तुम्ही हे संपूर्ण श्रावण महिन्यातही पूर्ण करू शकता. दररोज 1 अध्याय वाचून तुम्ही संपूर्ण महिना शिवलीलामृत वाचू शकता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे महादेवाला त्याच्या खऱ्या श्रद्धेवर नियमांपेक्षा जास्त प्रेम आहे. म्हणूनच घाईघाईने वाचण्याऐवजी तुम्ही प्रत्येक ओळीचा अर्थ समजून घेऊन शिवलीलामृत मनापासून वाचली पाहिजे. आणि ही शिवलीला मनापासून वाचली पाहिजे. खरं तर आध्यात्मिकता ही भावनेची बाब आहे. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो, परंतु शिवभक्तांनी शतकानुशतके जे अनुभवले आहे ती 3 मुख्य रूपांमध्ये प्रकट होते. जसे की ज्यांच्या मनात सतत भीती असते, त्यांची अस्वस्थता किंवा नैराश्याची भावना असते. ज्यांना शिवलीलामृत वाचल्यानंतर वाटते की त्यांची चिंता आणि भीती वाफेसारखी उडून गेली आहे, त्यांनी
ज्यांनी अथांग शांती अनुभवली आहे. दुसरे म्हणजे अनेक भक्तांचा असा विश्वास देखील आहे की जेव्हा दररोज भांडणे किंवा क्लेश वादविवाद होतात, अशा घरात पठण सुरू होते, तेव्हा अचानक शांतता आणि प्रेमाचे वातावरण तयार होते. घरातून नकारात्मक ऊर्जा देखील बाहेर येते. इतकेच नाही तर काही लोकांच्या जीवनात मोठे संकट आले होते, परंतु महादेवाने त्यांना आधार दिला. कठीण परिस्थितीतही कोणाचा तरी पाठिंबा सामायिक करणे हा महादेवांच्या अनुभवासारखा आहे. माझा महादेव माझ्यासोबत आहे, त्यामुळे आपल्यात आत्मविश्वास निर्माण होतो. अनेक भक्त म्हणतात की त्यांनी आयुष्यातील जुने आजार, पैशांच्या समस्या किंवा कौटुंबिक समस्यांमधून मार्ग शोधला आहे. पण वाचताना मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. कोणत्याही चमत्काराची अपेक्षा करू नका, कारण भक्तीमध्ये कोणतेही वर्तन नसते. प्रेम आपल्या हातात घ्या. तुम्ही जे मागणार नाही ते सर्व महादेवाला तुम्हाला नक्की देतील. तर मग प्रभूला प्रसन्न करणे खरोखरच कठीण आहे का? अजिबातच नाही. म्हणूनच त्यांना भोलेनाथ म्हणतात. त्यांना मोठे सोने आणि चांदीची दागिने नको आहेत. त्यांना कशाचीही आनंद घ्यायचा नाही. त्यांना कोणाशीही वैर किंवा द्वेष ठेवायचा नाही. त्यांनी नेहमी जीवनात सत्य आणि प्रामाणिकपणाचा मार्ग निवडावा. आपल्या सभोवतालच्या भुकेल्यांना अन्न द्यावे, प्राण्यांवर प्रेम करावे, काम करताना नमस्कार करताना ओम नमः शिवाय मंत्राचा जप करत राहावे. जर तुम्ही शिवलीलामृत वाचत असाल तर इतरांबद्दल वाईट विचार असेल तर तुम्हाला कसे वाटते ते पहा. मग तुम्हाला त्या वाचनाचा पूर्ण लाभ देखील मिळत नाही. म्हणूनच तुमचे विचार आणि आचरण पुस्तकांसह देखील शुद्ध ठेवा. खरा महादेव तुमच्या पाठीशी उभा राहील. कारण श्रावण महिना हा केवळ उपवास करण्याचा किंवा सण साजरा करण्याचा महिना नसतो, तर तो आत्मशुद्धीचा आणि स्वतःच्या महादेवांचा अनुभव घेण्याचा महिना देखील असतो. किंवा अगदी श्रावणात तुम्ही पूर्ण श्रद्धेने शिवलीला पठण करण्याचे ठरवता. श्रावण महिना म्हणजे भगवान शिवांच्या भक्तासाठी श्रद्धा, साधना, संयम आणि आत्मचिंतनाचा काळ. या पवित्र महिन्यात अनेक भक्त सोमवारचे व्रत करतात, शिवलिंगावर जल अर्पण करतात, बेलपत्र वाहतात, महामृत्युंजय मंत्राचा जप देखील करतात आणि भगवान शिवांच्या विविध स्तोत्रांचे पठण देखील करतात. पण याच भक्ती परंपरेमध्ये श्री शिवलीलामृताच्या पठणाला देखील अनेक शिवभक्त विशेष महत्त्व देतात. आजच्या या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण शिवलीलामृत म्हणजे काय, ते वाचण्यापूर्वी कोणती तयारी करावी, संकल्प कसा करावा, पठणासाठी कोणती जागा योग्य आहे, किती वाजता वाचावे, एकाच दिवशी वाचावे की 7 दिवसात वाचावे, पठणाच्या वेळी कोणत्या गोष्टी टाळाव्यात, महिलांनी किंवा ज्येष्ठ व्यक्तींनी पठण कसे करावे, घरामध्ये शिवलीलामृत वाचत असताना कोणती साधी पूजा करता येते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या वाचनाचे चमत्कार मिळवण्याचा मार्ग म्हणून नव्हे तर आत्मशांती आणि भक्तीची साधना म्हणून कसे पाहावे, याबद्दलच सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्या की भक्तीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनातील श्रद्धा. एखादा ग्रंथ किंवा वेगाने वाचला ग्रंथ किंवा तो एका दिवसात पूर्ण केला किंवा पूजा किती मोठी केली यापेक्षा आपण तो ग्रंथ कोणत्या भावनेनं वाचतो हे अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे जर तुम्ही श्रावणात शिवलीलामृत पठण करण्याचा विचार करत असाल तर सुरुवातीलाच मनात एक शांत संकल्प करा की हे पठण माझ्या मनाची शुद्धता, सात्विकता, कुटुंबातील सुखशांती, सद्विचार आणि भगवान शिवावरील माझी श्रद्धा दृढ करण्यासाठी आहे. आता प्रश्न येतो की शिवलीलामृत म्हणजे नेमके काय? शिवलीलामृत हा महाराष्ट्रातील शिवभक्तांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेला भक्तिपर ग्रंथ आहे. त्यामध्ये भगवान शिवांच्या लीलांचे, भक्तीचे आणि अध्यात्माचे, शिवतत्वांशी संबंधित कथांचे वर्णन भक्तिभावाने केलेले आढळते. अनेक कुटुंबामध्ये हा ग्रंथ श्रद्धेने वाचला जातो. काही घरांमध्ये नियमित पारायणाची परंपरा देखील आहे. तर काही भक्त श्रावण, महाशिवरात्री किंवा इतर शुभप्रसंगी त्याचे पठण देखील करतात. या ग्रंथाचे महत्त्व समजून घेण्यासाठी आपल्याला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल. धर्मग्रंथ वाचणे म्हणजे फक्त शब्द मोठ्याने उच्चारणे नाही, तर त्यामागे असलेला संदेश आपल्या जीवनात उतरवणे ही खरी साधना आहे. जर आपण शिवलीलामृत वाचत असताना भगवान शिवाच्या करुणेची, संयमाची, सत्याची, भक्तीची आणि वैराग्याची शिकवण मनात घेतली तर त्या वाचनाचा आध्यात्मिक अर्थ अधिक खोल होतो. म्हणूनच
श्रावण महिन्यात वातावरणात भक्तीचे वातावरण निर्माण होते. घरामध्ये सकाळी दिवा लावणे किंवा शिवनामाचा जप करणे, अभिषेक करणे आणि धर्मग्रंथाचे पठण करणे यामुळे आपल्या दैनंदिन जीवनाला एक शिस्त मिळते. ही शिस्तच मनाला स्थिर करण्यासाठी मदत करू शकते. आता आपण पाहूया की शिवलीलामृत पठण सुरू करण्यापूर्वी नेमकी तयारी कशाची करावी. शक्य असल्यास सकाळी लवकर उठून स्नान करा. स्वच्छ आणि साधी कपडे घाला. घरातील पूजा किंवा पठणासाठी स्वच्छ जागा आणि शांत जागा निवडा. त्या जागेची स्वच्छता करा. एका चौरंगावर स्वच्छ वस्त्र अंथरून त्यावर भगवान शिवांचे चित्र किंवा शिवलिंग असेल तर श्रद्धेने ठेवा. समोर पाण्याने भरलेले पात्र ठेवू शकता आणि दिवा लावा. धूप किंवा अगरबत्ती लावायची असल्यास कमी प्रमाणात लावा आणि खोलीमध्ये पुरेशी हवा खेळती राहील याची देखील काळजी घ्या. शिवाला बेलपत्र अर्पण करण्याची परंपरा आहे. ताजी आणि स्वच्छ बेलपत्रे उपलब्ध असतील तर ती श्रद्धेने अर्पण करा. पांढरी फुले किंवा उपलब्ध असलेली साधी फुले वाहू शकता. महादेवाच्या पूजेसाठी महागडी सामग्री आवश्यक आहे असा गैरसमज मनात देखील ठेवू नका. भक्तीमध्ये साधेपणाला खूप मोठे स्थान आहे. आता पठण सुरू करण्यापूर्वी काही वेळ डोळे बंद करा आणि खोल श्वास घ्या आणि मन शांत करा. त्यानंतर 3, 11 किंवा आपल्या श्रद्धेनुसार 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करू शकता. त्यानंतर मनात संकल्प करा. उदाहरणार्थ, हे महादेवा, मी श्रद्धेने शिवलीलामृत पठण सुरू करीत आहे. माझ्या मनाला सद्बुद्धी द्या. माझ्या कुटुंबामध्ये प्रेम आणि शांतता राहू द्या आणि मला सत्य, संयम आणि चांगल्या मार्गावर चालण्याची शक्ती द्या. असा साधा संकल्प पुरेसा आहे. इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. संकल्प म्हणजे देवाकडून एखादी गोष्ट जबरदस्तीने मिळवण्याची मागणी नाही. संकल्प म्हणजे स्वतःच्या मनाला एका चांगल्या दिशेने नेण्याचा देखील निर्णय आहे. आता प्रश्न येतो की शिवलीलामृत किती दिवसात वाचावे. यासाठी प्रत्येक भक्ताने आपल्या वेळेनुसार आणि आपल्या परंपरेनुसार निर्णय घ्यावा. काही जण संपूर्ण ग्रंथ हा एका दिवसात वाचण्याचा प्रयत्न करतात. काही जण काही दिवसात विभागून वाचतात. काही भक्त 7 दिवसांचे पारायण करतात. तर काही जण दररोज थोडा भाग वाचून संपूर्ण श्रावणात पठणाची साधना सुरू ठेवतात. मात्र कोणताही एकच प्रकार सर्वांसाठी बंधनकारक आहे असे समजण्याची गरज नाही. तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही कमी भाग वाचा, पण मनापासून वाचा. तुमच्याकडे अधिक वेळ असेल तर अर्थ समजून घेत सावकाश वाचा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर देखील करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ मित्रांनो. ओम नमः शिवाय.